अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार यांच्याकडे गेलेले निलेश लंके शरद पवारांकडे परत आले। सुबह का भूला शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे। निलेश लंकेंना शरद पवार गटानेही अगदी अशीच वागणूक दिली। त्यांच्या पुस्तक प्रकाशनापासून ते अगदी शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या सोहळ्यामध्ये शरद पवारांसह त्यांच्या पूर्ण गटाचा उत्साह दिसला। पण शरद पवारांच्या कुटुंबातीलच एक नेता निलेश लंकेंवर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। बघूयात माझाचा रिपोर्ट। निलेश लंके आणि रोहित पवारांमध्ये नाराजीचा पूल। रोहित पवार यांच्या मनात नेमकं काय? रोहित पवार निलेश लंकेंवर नाराज आहेत का? निलेश लंके शरद पवार यांच्याकडून दक्षिण अहमदनगर मधून लोकसभेची निवडणूक लढतायत। मग शरद पवार यांचे नातू असलेले रोहित पवार निलेश लंकेंवर का बरं नाराज असतील? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण खुद्द अहमदनगर मध्ये ती कुजबुज रंगली आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे ती निलेश लंके यांच्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये। या सोहळ्यामध्ये जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार, जयंत पाटील, अमोल कोल्हे तसंच अहमदनगरच्या स्थानिक नेत्यांची उपस्थिती दिसली। पण तिथे रोहित पवार यांची गैरहजेरी मात्र लोकांच्या चटकन लक्षात आली। त्यानंतर निलेश लंके यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याची घोषणा केली। तेव्हाही शरद पवारांच्या गटातील नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं। पण रोहित पवार लंकेंच्या स्वागतासाठी फारसे पुढे आले नसल्याची चर्चा आहे। भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची मागच्या काही काळामध्ये वाढलेली जवळीक आणि राम शिंदे यांचं निलेश लंके यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं यामुळे कुठेतरी रोहित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगत होती। त्यातच निलेश लंके यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांचं जोरकसपणे स्वागत देखील केलेलं नव्हतं, त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळत होतं। याबाबत आम्ही जेव्हा थेट निलेश लंकेंनाच गाठलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं बघा। रोहित पवार हे नाराज आहे का नाही हे जनतेमध्ये कुणीतरी विष पेरण्याचं काम केलं जातं। ते आज त्यांच्या जबाबदारी निश्चिनगर दक्षिणची नाही, एक युवा नेता असल्यामुळे त्यांना राज्यभर फिरणं अपेक्षित आहे। तरी पण त्यांनी कर्जत जामखेडच्या दौऱ्याविषयी स्वतः मीटिंग घेऊन नियोजन केलं। कर्जत जामखेडच्या दौऱ्यामध्ये ते माझ्याबरोबर असणारे मोठा देवीला सुद्धा उशीर झाला पण येऊन गेले ते। एकीकडे निलेश लंके, सुजय विखे पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये फारसा आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्यात आणि एकमेकांच्या विरोधात उभं ठाकलेल्या सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये आरोपांची जुगलबंदी कशी रंगली तीही पहा। माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या भाषणावर तोंडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही। जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला 20 दिवस आहेत। मी काय अर्ज भरायला जाणार? गरीबाची टिंगल करणे हा साहजिक त्यांच्यातला ज्या प्रतिष्ठे ज्या पैशाची मस्ती तेच बोलून दाखवते नाही। टिंगल आहे, गरिबांची टिंगल आहे। एका बाजूने सांगायचं का जे सक्षम आहेत त्यांनी तर राजकारण करायचं, दुसऱ्या बाजूने सांगायचं का निलेश लंकेला इंग्लिश बोलता येत नाही। मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो, त्याच्यामुळे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकत नव्हतो, मी मराठी मीडियम शाळेत शिक्षण घेतलं। माझं म्हणणं आहे तुम्ही व्यक्तिगत टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही 5 वर्ष काय केलं हे जनतेला दाखवा ना। एकूणच निलेश लंके सध्या सुजय विखेंच्या विरोधात जोरदार लढाई लढतायत, पण दुसरीकडे स्वपक्षातीलच एक वरिष्ठ नेता असलेल्या रोहित पवारांची नाराजी असेल तर आव्हान लंकेंसमोर मोठं असेल। निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक उमेदवाराला हे पक्षांतर्गत मतभेदाला सामोरं जावं लागतं। जर निलेश लंके आणि रोहित पवार यांच्यामध्ये काही मतभेद जर असतील तर त्यातून निलेश लंके कसा मार्ग काढणार आणि पुढची वाटचाल कशी करणार हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।